मला भारतासाठी काहीतरी करायचं होतं ओके. आणि बांबू क्षेत्रात करायचं होतं, म्हणून बांबू आणि इंडिया हे दोन Mission. शब्द कॉम्बिनेशन झालं. चिराग वांझरे जे आमचे प्लांट हेड आहेत तेही पण मला इमिजिएटली त्यांनी मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपनीतला जॉब सोडून त्यांनाही बांबूने झपटलं असं म्हणता येईल. असे ह्या सगळ्यांना एक बांबूची संसर्गजन्य लागण झाली आणि आम्ही ह्या मिशनच्या मागं एकदम तन मन धन अर्पण करून जॉईन झालो. नमस्कार, मी अनिकेत. आपल्या सगळ्यांची स्वागत करतो इंडियन फार्मर एंटरप्रिनर्स म्हणजेच IFE हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला खास व्हिडिओ असणार आहे, कारण आज आपण आहोत बांबू इंडिया मिशन येथे. बांबू इंडिया मिशन हे असं स्टार्टअप आहे जे बांबूपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करते. बांबू इंडिया मिशनचे ओनर योगेश शिंदे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तर आज आपण एकंदरीत बांबू इंडिया मिशन म्हणजे काय, म्हणजे त्यांनी कशाप्रकारे हे स्टार्ट केलं याबद्दलची माहिती घेणार आहोत. यासाठी आज आपण आलो आहोत पुणे येथे. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज तसेच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. तर सर नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये. तर बांबू इंडिया मिशन याची सुरुवात कशा प्रकारे झाली? बरं, सर्वात पहिल्यांदा तुझं अभिनंदन की तू एवढा वेळ काढून इथं आला. ओके, तर बांबू इंडिया मिशन जी आहे ती आम्ही 2016मध्ये, म्हणजे प्रिसाइजली सांगायचं तर 15 ऑगस्ट 2016मध्ये ही कंपनी सुरू केली. पण त्याच्या अगोदर साधारण माझा 14 वर्षाचा एक ITचा एक्सपिरियन्स होता. ओके. मी माहिती आणि तंत्रज्ञान विभागात वेगवेगळ्या कंपनीत वेगवेगळ्या देशांमध्ये काम केलं आणि ते करत असताना असं वाटलं की आता 14 वर्ष म्हणजे एक वनवास कंप्लीट झाला आणि असं वाटलं की आता आपण 1 वर्ष जाऊन आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा आपल्या देशासाठी काहीतरी करावं. कारण माझा जो आत्तापर्यंत जो काय सगळा एक्सपिरियन्स होता ITमधला, हा फक्त मी परदेशी कंपनीसाठीच काम केलं होतं, कधी भारतीय कंपनीसाठी काम नव्हतं केलं. तर ते कुठेतरी मनात एक खंत होती, म्हणून मी परत भारतात आलो, काही गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यात मला असं जाणवलं की भारत हा बांबू उत्पादनात जगात 2 नंबरचा सगळ्यात देश आहे, सगळ्यात मोठा देश आहे आणि त्या तुलनेत आपलं एक्सपोर्ट जे आहे ते फार कमी आहे. किंवा आपण जेव्हा बांबू उद्योग म्हणतो तेव्हा आपण फक्त अगरबत्ती काडी, फर्निचर, कन्स्ट्रक्शन मटेरियल, लॅडर्स आणि आर्ट अँड क्राफ्ट ह्याच्या पुढे कधी विचारच ते केला नाही. पण जगभर फिरत असताना मी खूप साऱ्या अशा वस्तू बांबूच्या बघितल्या होत्या की ज्या आपण इझिली बनवू शकतो आणि एक चांगलं मार्केट क्रिएट करू शकतो. म्हणून आणि हे करता करता लक्षात आलं की बांबू हा प्लास्टिकला एक चांगला मोठा पर्याय बनवू शकतो, जो आजपर्यंत फार कमी जणांनी विचार केला आणि तेच विचार डोक्यात ठेवून आम्ही काही मित्रांना एकत्र केलं. फॅमिली सपोर्टचा मदत झाली त्यामध्ये आणि हा एक मिशन सुरू केली. 15 ऑगस्टला करण्यामागं उद्देश हाच होता की जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं 15 ऑगस्ट साली, त्यामुळं बांबूपासून प्लास्टिकचा आपण विनाश करून एक भारताला आणखी नवीन प्लास्टिकमुक्त भारत करूया, म्हणून आम्ही ही कंपनीची सुरुवात 15 ऑगस्टला केली. बांबूमध्ये काम करण्या अगोदर आधी तुमचा अनुभव यामध्ये होता का? बांबू असेल किंवा नाही, ॲग्रिकल्चरमध्ये? अजिबात नाही. ओके. मला बांबूबद्दल काहीच माहीत नव्हते. ओके. माझा बॅकग्राऊंड थोडं असं आहे की आमच्या घरात सगळे शिक्षक आहेत. माझे आजोबा हेडमास्टर होते, माझी आई शिक्षिका होती, माझे वडील शिक्षक होते. इवन मी माझ्या करिअरची सुरुवातसुद्धा शिक्षक म्हणूनच केली होती. पण मला नंतर जाणवलं की चांगला शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला एक चांगला अनुभव येणं गरजेचं आहे आणि मग त्या अनुभवासाठी मग मी माझं जे मुख्य क्षेत्र होतं माहिती आणि तंत्रज्ञान, त्या ITमध्ये मी जॉब मिळाला मला आणि मग तेच मी कंटिन्यू करत गेलो. आणि त्यामुळे मला शेतीचा किंवा आमची अशी काही पारंपरिक शेती नव्हती, त्यामुळे तसं शेतीचा काय तसा विशेष अभ्यास पण नव्हता आणि प्लस आमचं घरात कोणी बिझनेसमन पण नव्हतं, त्यामुळं तो बिझनेस साईडनी पण माझं काही विशेष नॉलेज नव्हतं. ह्यामध्ये तुम्ही सर प्रॉपर कुठले म्हणजे असे कोकणामधील का? नाही, आमचं तसं मूळ गाव सातारा. ओके. हां, पण माझं जे जन्म पुण्यातला, शिक्षण पुण्यातलं. ओके. आता गावाला आमचे नातेवाईक असतात, तिथं लग्न करायला जाणं होतं. पण जे काही जे आपण म्हणतो कर्मभूमी जी आहे ही पुणे आणि पुण्याच्या आसपास पिंपरी चिंचवड परिसर जो आहे तोच माझी कर्मभूमी म्हणता येईल. आणि स्टार्टअप सुरू करण्याआधी बांबूमध्ये कशा प्रकारे अभ्यास केला आपण? कारण आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर कोकण असेल, तिथं भोरमध्ये असेल, चंद्रपूर असेल, ह्या ठिकाणी बऱ्यापैकी बांबूचे उत्पादन चांगल्या प्रकारे होते. बरोबर. ह्यामध्ये किती अभ्यास केला आपण बांबूमध्ये? नाही, खूप चांगला प्रश्न आहे.
कोणत्याही गोष्टी सुरू करण्याअगोदर तुमचा अभ्यास होणं फार महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळेस मी ह्या विषयांचा अभ्यास करत होतो, बांबूमध्ये काय करता येईल का, तेव्हा मला 2 लोक खूप देवासारखी भेटली. तर एक पहिलं नाव मला आवर्जून घेऊशी वाटतं, ते म्हणजे डॉक्टर प्राचार्य हेमंत बेडेकर सर. ओके. ते बांबूमध्ये खूप मोठे, त्यांचं नॉलेज बेस खूप मोठं आहे. आणि त्याचबरोबर विनय कोलते, हे यांची भोरमध्ये बांबूची नर्सरी आहे. हे दोघांना आपण म्हणू बांबूनी झपटलेलं आहे. ओके. त्यामुळं ज्यावेळेस मला ह्या दोघांबद्दल माहिती मिळाली आणि ह्या दोघांशी मी जेव्हा चर्चा सुरू केली, तर माझे जे टेक्निकली जे डाऊट होते बांबूविषयी, की बांबू अँटीबॅक्टेरियल आहे म्हणजे काय आहे, किंवा बांबूची वाढ कधी होते, बांबू किती प्रमाणात कुठे अवेलेबल आहे, ही जी माझी बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती मला त्यांच्याकडनं खूप छान मिळाली. आणि त्यानंतर मग तशी लोक खूप सारी भेटत गेली. म्हणजे मिलिंद पाटील असतील किंवा संजीव करपे सर असतील, अशी खूप सारी लोक मला अशी भेटत गेली वेळोवेळी. आणि जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा तुमचं इंटेन्शन खूप क्लिअर असतं, त्यावेळेस तुम्हाला माणसंही चांगली भेटतात. तसं माझ्या बाबतीत घडलं. आणि सगळेच म्हणजे राईट फ्रॉम माझ्या शाळेतलाच मित्र बाळकृष्ण पवार हा माझ्या बरोबरीला पहिल्यापासून होता. चिराग वांजरे जे आमचे प्लांट हेड आहेत, तेही पण मला इमिजिएटली, त्यांनी मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपनीतला जॉब सोडून त्यांनाही बांबूने झपटलं असं म्हणता येईल. असे ह्या सगळ्यांना एक बांबूची संसर्गजन्य लागण झाली. आणि आम्ही ह्या मिशनच्या मागं एकदम तन मन धन अर्पण करून जॉईन झालो. बांबू इंडिया मिशन हे नाव म्हणजे एक युनिक नाव असं वाटतं, म्हणजे ठेवण्यामागे काय असं कारण? नाही, असं खरं सांगायचं सर, जेव्हा मी नाव बघत होतो त्यावेळेस मला भारतासाठी काहीतरी करायचं होतं आणि बांबू क्षेत्रात करायचं होतं, म्हणून बांबू आणि इंडिया हे 2 शब्द कॉम्बिनेशन झालं. आणि त्याचे डोमेन नेम इमिजिएटली अवेलेबल होते. लोगो डिझाईन करताना ते छान गणित बसून आलं त्याचं. त्यामुळे तो असं वाटलं की इट्स ऑलरेडी प्लॅन्ड, मी फक्त एक निमित्त मात्र होतो, बाकी सगळ्या गोष्टी ऑलरेडी तयार होत्या. बांबूपासून आपण प्रोडक्ट्स करतोय, पण जिथे बांबू उगवतोय, सपोज कोकण असेल, भोर, तिथे शेतकऱ्यांच्या नक्की समस्या काय आहेत? म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतोय तो भाव भेटला पाहिजे बांबूला, त्यातून तो शेतकऱ्यांना म्हणजे समस्या किती आहेत आता बांबूमध्ये? तसं बघायला गेलं तर समस्या डिपेंड्स की तुम्ही ते कशा ट्रीट करताय. आता बांबू हे ॲज अ पीक म्हणून कोणी उगवत नाही. म्हणजे महाराष्ट्रात जरी बघितलं किंवा भारतात जरी बघितलं, तर बांबूचं पीक म्हणून कोणी बांबूचं उत्पादन करत नाही. घराच्या बांधावरती बांबू असतो, म्हणजे घराच्या बॅक साईडला बांबू असतो किंवा बांधावरती बांबू असतो, अशा ठिकाणी बांबूची लागवड होते. आणि त्यामुळं जेव्हा एखादा उद्योग, माझ्यासारखा उद्योजक असेल आणि त्याला बांबू जर घ्यायचा असेल, तर त्याला जे एजंट्स असतात त्यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. कारण जर तुम्ही शेतकऱ्यांकडे गेलं तर शेतकऱ्यांकडे तेवढा माल अवेलेबल नसतो. कारण एका ट्रकमध्ये साधारण 1500 ते 2000 बांबू असतात. पण एका शेतकऱ्याकडे एकाच वेळेस एवढा बांबू अवेलेबल होतो असं नसतं. त्यामुळे तुम्हाला अशा शेतकऱ्यांचा जो समूह गट असतो, त्याला आपण FPO म्हणतो, ते FPOच्या म्हणजे मार्गानेच खरेदी करायला लागते. किंवा मग जे ॲग्रिगेटर्स असतात, ते ॲग्रिगेटर्स तुम्हाला शेतकऱ्यांशी कनेक्ट करून बांबू विकत घेऊन देतो. त्यामुळं आमची इच्छा जरी असेल की ह्याला जास्त भाव द्यावा किंवा डायरेक्ट शेतकऱ्यांशी कनेक्ट व्हावं, तर ते कधी कधी ते पॉसिबल होत नाही, जस्ट बिकॉज ऑफ त्यांच्याकडे बांबूचं प्रमाण कमी असतं. आणि आम्हाला आत्ताच्या घडीला आम्हाला साधारण आठवड्याला 2 ट्रक बांबू लागतो आमच्या प्रोडक्टसाठी. ते 2 ट्रक, आणि ते पण वर्षभर कंटिन्युअस पुरवठा, हे एखाद्या कंपनीमार्फतच होऊ शकतो. हे एका शेतकऱ्याचं किंवा एका गावाचं च्या दृष्टीने पॉसिबल नाही होतं. ओके. आता जे आपल्याला बांबू लागतात ते आपण कुठून बांबू हे करतोय? आपल्याला आता म्हणजे आपण डायरेक्ट बांबूचा परचेस, आपला पर्सेंटेज कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. आमच्या पूर्ण प्रोडक्शनमध्ये साधारण 20% बांबू हा आपण रॉ बांबू घेतो, जो बांबू स्पीकर, पेन स्टँड ह्या गोष्टींसाठी उपयोग होतो. पण बेसिकली जो बांबू टूथब्रशसाठी लागणारा बांबू आहे, हा महाराष्ट्रात थोडा कमीच तयार होतो. कारण त्यासाठी आपल्याला प्री प्रोसेसिंग युनिट लागतात. तर प्री प्रोसेसिंग युनिटसाठी आपल्याकडं आत्ता सध्या ज्या बांबूच्या फर्निचर बनवतात किंवा जे बांबूच्या फ्लोरिंग टाईल्स बनवतात, अशा खूप साऱ्या कंपन्या नॉर्थ ईस्टमध्ये आहेत. आपल्याला त्यांच्याकडे चांगला सप्लाय आत्ताच्या मोमेंटला होतो. कारण त्या इंडस्ट्री गेले 15-20 वर्ष बांबूमध्ये काम करतात आहे. काही गुजरातमधले आहेत आमचे सहकारी, जे आम्हाला ह्यात स्ट्रीप बनवायला मदत करतात, त्यांच्याकडनं होतो.
त्यामुळं आत्ता सध्या महाराष्ट्रात स्ट्रीप मेकिंग जे युनिट आहे ह्याची फार गरज आहे. जेवढ्या जास्त स्ट्रीप मेकिंग युनिट्स तयार होतील तेवढे जास्त उद्योजक तयार होतील असं मला वाटतं. अगदी. आता महाराष्ट्रात नाही कोकण असेल जिथे बांबू जास्त होतो तिथे स्ट्रीप मेकिंग अशा आहेत का फॅक्टरी वगैरे काय? आत्ता सध्या नाही आहेत कारण अजूनही समहाऊ महाराष्ट्र बांबू मिशन असेल किंवा नॅशनल बांबू मिशन असेल त्यांचं ह्या भागात ज्यादा लक्ष नाही आहे. स्पेशली ज्याप्रमाणे नॉर्थ ईस्ट मध्ये काम झालं तसं महाराष्ट्रामध्ये अजून आपण म्हणू शकतो नाही. कसं आहे आत्तापर्यंट जेवढे मी स्कीम बघितल्या बांबूच्या रिलेटेड ज्या NBMच्या असतील किंवा MDBच्या असतील त्या शक्यतो सगळ्या कल्टिवेशनच्या रिलेटेड आहेत की प्लांटेशन, कल्टिवेशन, नर्सरी. पण उद्योजक विकास केंद्र जो म्हणतो आपण किंवा उद्योजक विकास होण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते अजून महाराष्ट्रात ह्या 2 संस्थांमार्फत झालेलं नाही आहे. कारण कसं होतं की आम्ही म्हणजे माझ्यासारखे जे उद्योजक असतात ते बांबू खरेदीपासून तर प्रोडक्ट मार्केटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी एका वेळेस नाही करू शकत. कारण बांबू हा उद्योग हा 4 विभागात विभागला गेलेला आहे. पहिला पोर्शन जो आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे, नर्सरी आणि प्लांटेशन. सेकंड सेक्शन आहे तो आहे प्री प्रोसेसिंग. तिसरा सेक्शन आहे तो आमचा आहे, प्रोडक्ट डिझाईन, डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन. आणि चौथा जो आहे तो अवेअरनेस आणि सेल्स. राईट. त्यामुळं ह्या 4 टप्प्यात काम करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यात काम केलं पाहिजे. आत्तापर्यंत गेले 4 वर्षात मी बघतो ते फक्त नर्सरी आणि नर्सरीच बदलं बोलतात. ते प्री प्रोसेसिंगमध्ये फार कमी काम, म्हणजे अजून त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला का नाही मला माहीत नाही, पण तिथं खूप काम करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग आमच्यासारखे, कारण आमच्यासारख्या उद्योजकांना रॉ मटेरियलची जी गरज लागते ते आम्ही डायरेक्ट बांबूपासून नाही सुरू करू शकत. ते जर केलं तर तुम्ही त्या एका स्केलला नाही नेऊ शकत. अगदी. आता जर आपण पाहिलं सह्याद्रीसारखी नाशिकमधील जी सप्लाय चेनमध्ये कंपनी काम करते, भाजीपाला असेल, द्राक्ष असेल, तशा प्रकारची कंपनी बांबूमध्ये जर सप्लाय चेनमध्ये आली किंवा तयार झाल्या तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. खूप चांगलं होईल. कारण आता सुद्धा आम्ही नंदुरबारमध्ये तिथे एक बांबू प्रेमी आहेत, पद्माकर वळवे साहेब म्हणून. ते काँग्रेसचे आमदार होते. त्यांचा पण बांबूचा अभ्यास खूप छान आहे आणि त्यांचं सुद्धा खूप मोठं बांबूचं लागवड क्षेत्र आहे. आम्ही त्यांच्यावर सध्या आता काम करतोय जेणेकरून त्यांना एक छान प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा त्यांच्या बांबूच्या कार्याला. तर हा आमचा प्रयत्न राहील. आता बांबूपासून प्रोडक्ट्स तयार करायचे, म्हणजे प्रोडक्ट्स तयार करताना कशा प्रकारे रिसर्च केला, स्टडी कशा प्रकारे आपण केला, किती प्रोडक्ट्स आपण तयार करू शकतो याबद्दल? ओके. ज्यावेळेस आम्ही हा सुरू केला प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा त्याचा विचार सुरू केला तेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जो प्रोडक्ट बनवला तो होता बांबू स्पीकर. तर बांबू स्पीकर म्हणजे हा मोबाईल स्टँड होता. हा नॅचरल साऊंड वाढवतो. आणि सेम प्रोडक्ट मी ज्यावेळेस मलेशियामध्ये फिरत होतो 7-8 वर्षापूर्वी तेव्हा माझ्या पाहण्यात आला होता. आणि त्यावेळेसच मला विचार आला की यार किती छान आहे, किती छोटा प्रोडक्ट आहे, इनोव्हेशन आहे. पण तसा प्रोडक्ट मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मला मिळाला नाही. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा कळलं की चला हरकत नाही काय बनवायला, म्हणून आम्ही तो पहिल्या ट्रायल पर्पजवरती तो प्रोडक्ट बनवला. आणि तिथून जी स्टार्ट झाली, कारण मग त्यात बांबू काय तो कळाला, बांबू कटिंगसाठी काय इक्विपमेंट असतात ते कळाले. आणि तो प्रोडक्ट एकदा हिट झाल्यानंतर तो मित्रांमध्ये खूप आवडला सगळ्यांना. आणि मग असं वाटलं की एक ती हिंट मिळाली म्हणजे मला इनडायरेक्टली की असे प्रोडक्ट जर तुम्ही बनवले तर मार्केट चांगला रिस्पॉन्ड करतं. आणि पण त्याचा एक प्रॉब्लेम असा होता त्या प्रोडक्टचा की तो असं तुमच्या आयुष्याचा घटक बनू शकत नाहीये. तो तुमच्या डेस्कटॉपवर राहतो आणि तो लोक विसरून जातील. म्हणून मला असा प्रोडक्ट बनवायचा होता की जो प्रत्येक माणसाच्या घरात पोहोचेल आणि प्रत्येक जण त्या प्रोडक्टला दिवसातनं ऍटलिस्ट एकदा तरी टच करतील. त्यावेळेस करताना मला ब्रश पाहण्यात आला, कारण रोज ब्रश करताना मला तो जाणीव व्हायची की हा प्लास्टिकचा आहे, ह्याला काही रिप्लेसमेंट होऊ शकते का. आणि तो नंतर बांबूच्या निमित्ताने माझ्या समोर आला आणि मग त्यात थोडं रिसर्च डेव्हलपमेंट केला आणि तो प्रोडक्ट आपण आणला मार्केटमध्ये. अगदी. आणि ब्रशचं उत्पादन तर आपण आता पीक लेवलमध्ये चालू आहे सध्या. बरोबर. महाराष्ट्रासहित देशभरात ब्रशचं हे होते आपलं सध्या. मग ह्यासाठी एक फॅक्टरी सेटअप आपण इथे केलेलं आहे पुण्यामध्ये. अशा प्रकारची फॅक्टरी देशामध्ये किती आहेत किंवा डेव्हलप आहेत का अशा फॅक्टरीज? मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की हा भारतातला एकमेव डेडिकेटेड बांबू टूथब्रश प्लांट आहे. सुरुवातीला मी नेहमी सांगायचो की आम्हाला एक 100 ब्रश आठवड्याला विकणं सुद्धा चॅलेंज होतं, कारण प्राइस जास्त होती. लोकांना बांबू लाकडी ब्रश वापरणं हा कन्सेप्ट प्रश्नी पडत नव्हता. पण लोकांच्या सहकार्याने किंवा एक दैवी कृपेने म्हणा किंवा चांगल्या वेलविशेसने
आज आम्ही दिवसाला 50,000 ब्रश बनवू शकतोय ह्या फॅक्टरीमध्ये. आणि जे आमचं प्रोडक्शन कॅपॅसिटी पुढच्या वर्षी ह्याच वेळेस जर तुम्ही इथं आला तर साधारण आमचं टार्गेट आहे की 2 लाख ब्रश पर डे बनवायचं. तर एवढा मोठा हा प्लांट आम्ही आता इथं लावलेला आहे पुण्यामध्ये. आणि एकदम व्यवस्थित जो आपण म्हणतो की GMP स्टँडर्ड, जो इंटरनॅशनल लेवलचा स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डने आपण सगळ्या प्रोसेस फॉलो करतो. आणि कारण हा ब्रश जो आहे हा काही देशांमध्ये मेडिकल डिव्हाइस म्हणून कन्सिडर होतो. आणि जेव्हा हा मेडिकल डिव्हाइस असतं त्याला अत्युच्च प्रकारचं हायजीन लेवल लागतं की तुम्हाला पूर्ण फॅक्टरीमध्ये कुठंही धूळ लागत नाही किंवा तो अनहायजीन एन्व्हायरमेंट लागत नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सगळं योग्य जागेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेऊन हा प्लांट आता डेव्हलप केला आहे. अरे वा. याच्यानंतर जर आपण ब्रश बद्दल जर बोलायचं झालं, सेलिब्रिटीज जे असतील, मोठे मोठे जे एन्व्हायरमेंटला हे करतात लोक, त्यांनी पण आपले ब्रश हे केलेले आहेत. श्रद्धा कपूर असतील, दिया मिर्झा, ते मोठे मोठे जे लोक आहेत. मग ह्या लोकांपर्यंत आपण म्हणजे कसं पोचले, कसे सुरुवातीला स्टार्टिंगला अवघडच होतं ते, पण हळूहळू ते कसे अवेअरनेस कसं क्रिएट झालं? नाही, कसं आहे, मग जसं बोललो मी की तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल तर तुम्हाला सपोर्ट आहे तसा मिळतो. अगदी. आम्ही आजपर्यंत जर तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट 70 पेक्षा जास्त न्यूजपेपरनी किंवा मॅगझिननी आमची दखल घेतलेली आहे कामाची. तसेच आणि आपल्याला असं वाटतं की हे जे सेलिब्रिटी आहेत किंवा हे न्यूजपेपर आहेत किंवा युट्यूब चॅनल्स असतील हे फक्त पैसे देऊनच काम करतात, असं नाहीये. अगदी. जर तुमचं खरंच प्रोडक्टमध्ये दम असेल, तुमची स्टोरी चांगली असेल, तुमचं इंटेन्शन क्लिअर असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला लोक चांगले भेटतात. तसंच झालं आमच्या बाबतीत की श्रद्धा कपूर असतील, जुही चावला असेल किंवा दिया मिर्झा असतील, रतन टाटा असतील, इव्हन खुद्द मोदी साहेब असतील, ह्यांनी सुद्धा आमच्या कामाची दखल घेतली. आम्हाला त्यांना भेटायची संधी मिळाली. 2 वर्षापूर्वी युनायटेड नेशन्स नी आम्हाला दिल्लीत बोलवलं होतं. आमचा सत्कार केला, आमचे प्रोडक्ट मोदी साहेबांपर्यंत पोहोचवले. त्यांना भेटायची आम्हाला खूप चांगली संधी मिळाली. आणि तसंच गडकरी साहेबांना भेटायची संधी मिळाली 2दा आम्हाला. आणि त्यांचं तर सगळ्यांना माहिती आहे की ते बांबूसाठी किती त्यांचं बांबू प्रेम अख्ख्या जगाला माहिती आहे. आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या नेहमी पाठीशी असतो हे आम्हाला सांगायला आवडेल. आता महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बांबू फार्मिंगवर किती चॅलेंजेस आहेत आणि ह्याला ओव्हरकम करण्यासाठी येणाऱ्या वर्षामध्ये काय केलं पाहिजे आपण? आता मी काही बांबू तज्ज्ञ नाहीये खास सांगायचं. हा, पण मी एक उद्योजक म्हणून मला जे समस्या जाणवल्या त्या म्हणजे आपल्या इथं प्री प्रोसेसिंग युनिटची फार कमतरता आहे. की एखाद्या फॅक्टरीला लागणारा रॉ मटेरियल जसं तयार व्हावं लागतो तशा खूप सारे युनिट्स बनणं फार महत्वाचं आहे. कारण गेले 4 वर्ष आपण कंटिन्युअसली फार्मर्सला अट्टल बांबू समृद्धी योजनेमार्फत रोपं सप्लाय करतोय. बांबूचं लागवड पण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण नंतर त्या बांबूचं काय करायचं हा शेतकऱ्यांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो जर प्रश्नाला तुम्हाला चांगलं उत्तर द्यायचं असेल, स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर तुम्हाला माझ्यासारखे लघुउद्योजक तयार करणं फार महत्वाचं आहे. आणि लघुउद्योजक त्यावेळेस तयार होतील की जेव्हा त्यांना रॉ मटेरियल हा एक चांगल्या प्रमाणात अवेलेबल होईल. आत्ता प्रॉब्लेम काय होतो की डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं किंवा ह्यांच्याकडून बांबू घेऊन तुम्हाला प्रोडक्ट बनवणं हा खूप चॅलेंज आहे. मधी जी गॅप असते की जी प्री प्रोसेसिंग युनिट्स ह्या जर जास्तीत जास्त प्रमाणात तयार झाल्या तर लोकल एम्प्लॉयमेंट जनरेशन जास्त होईल. जसं आपण म्हणलं की कोकणामध्ये बांबू खूप जास्त आहे तर बांबूचे प्री प्रोसेसिंग युनिट्स कोकणात खूप हवे आहेत. आज मला आजचीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे कमीत कमी आज महिन्याला 5,000 बांबूचे 1 फुटी पोल्स लागतील एवढ्या हॉटेल्सची रिक्वायरमेंट आहे की त्यांना बांबू राईस किंवा बांबू बिर्याणीची रिक्वायरमेंट आहे. पण आज सप्लाय करायलाच कोणी तयार नाहीये. कारण हॉटेल्सला डायरेक्ट छोटा बांबू पाहिजे आणि शेतकरी डायरेक्ट मोठा बांबू विकतात. पण एक जण कोणतरी मध्ये पाहिजे की जो बांबू घेऊन कट करेल, 1-1 फुटामध्ये तुकडे करेल आणि ते हॉटेलला सप्लाय करेल. तर अशा खूप साऱ्या रिक्वायरमेंट्स आहेत. आर्किटेक्चर लोक माझ्याकडे येतात, त्यांना 5 फुटी पोल हवे असतात, 20 फुटी पोल हवे असतात, पण त्यांना प्रोसेस करून हवे असतात. पण असं कोणीच भेटत नाही आणि किंवा खूप कमी लोक आहेत जे करतात. त्यामुळे मला वाटतं की हा एरिया जो आहे हा खूप मोठा गॅप आहे. सरकारने जर ह्या भागात थोडं लक्ष दिलं, लोकांना ट्रेंड केलं तर मला वाटतं की हा गॅप पण लवकरच भरून येईल. हे काय मोठं चॅलेंज नाहीये. पण जर उद्योजक तुम्हाला घडवायचे असतील तर थोडंसं एक इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आणि प्री प्रोसेसिंग युनिट ग्रामीण भागामध्येच होणे गरजेचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली नाही, तो ग्रामीण भागातच पाहिजे कारण तिथून वेस्टेज खूप जास्त निघतं. त्यामुळे जर ते प्री प्रोसेसिंग युनिट जर तुम्ही शहरात केलं तर तुम्हाला तो अख्खा वेस्टेज शहरात कॅरी करायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही प्री प्रोसेस करून
तो झालेला कच्चा माल जो आहे हा तुम्ही जर सिटीमध्ये आणला, MIDC मध्ये आणला, तर मग तुम्ही त्याचं जास्त योग्य पद्धतीने नियोजन करून एक उच्च दर्जाचे प्रोडक्ट बनवू शकता. आता आपण इथे जर पाहिले तर इथे संपूर्ण बांबू पासून तयार केलेले युनिक असे प्रोडक्ट्स पाहू शकतो. तर काय सांगाल प्रोडक्ट्स बद्दल? जसं मी अशी बोललो की आमचं मिशन जे आहे ते आहे बांबू फॉर प्लास्टिक. तर जिथं जिथं तुम्हाला बांबू, आम्हाला जिथं प्लास्टिक दिसतं ते आम्ही टार्गेट करतो की बांबूनी कसं रिप्लेस करता येईल. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रोडक्ट म्हणजे हा बांबूचा टूथब्रश. तर आपण रोज सकाळची आपली सुरुवात होती बांबू म्हणजे प्लास्टिकच्या टूथब्रशनी, आणि दिवसाच्या एंडला पण आपण ब्रश करून दिवस संपवतो. त्यामुळे तुमचा दिवसाचा जो सुरुवात आणि शेवट ज्या गोष्टी होते तो प्लास्टिकचा होता, त्याला आम्ही बांबूचा बनवला. त्यानंतर प्रत्येकाच्या पाकिटामध्ये तुम्हाला माहिती असतं की प्लास्टिकचा छोटासा कंगवा असतो. तो कंगवा कसा रिप्लेस करता येईल म्हणून आम्ही हा छोटा प्लास्टिकचा कंगव्याला रिप्लेसमेंट म्हणून हा बांबूचा कंगवा आम्ही बनवला. तसंच खूप साऱ्या गोष्टी तुम्ही इथं बघू शकता की आता स्ट्रॉ, आता प्रत्येक जण स्ट्रॉ वापरतं कोल्ड्रिंक पिण्यासाठी. तर हा कोणताही स्ट्रॉ जर तुम्ही बघितला तर तुम्ही तो फक्त वापरता 2 मिनिटं 3 मिनिटासाठी, पण नंतर तो स्ट्रॉ ह्या पृथ्वीवरती कमीत कमी 400 वर्ष राहतो. आणि मग त्याला पक्षी खातात, समुद्रातले मासे खातात आणि त्यांना त्रास होतात. आणि तुम्ही बघितलं असेल की खूप सारे त्यातनं अपाय होतात प्राण्यांना. पण त्याला सोल्युशन काय, तर आम्ही हा बांबूचा स्ट्रॉ तयार केलाय. हा रियुजेबल स्ट्रॉ आहे, म्हणजे हा तुम्ही कमीत कमी एक 50 ते 100 वेळा वापरू शकता. ह्याला स्वच्छ करण्यासाठी ह्याला आम्ही क्लिनर पण दिलेला आहे. जर तुम्ही वापरून झाल्यानंतर त्या क्लिनरने ह्याला स्वच्छ करा, वाळून परत ठेवून द्या, परत वापरा. त्यामुळे तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी कराल. तसंच टंग क्लिनर जो असतो तो पण आम्ही बांबूचा बनवलाय. टंग क्लिनर आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की हा मोबाईल कम पेन स्टँड आहे. त्यानंतर एक व्हिजिटिंग कार्ड होल्डर आहे. की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठं ना कुठं प्लास्टिकच्या वस्तू वापरून आपण खूप कचरा तयार होतो. म्हणजे भारतात जर आपण बघितलं तर दर महिन्याला आपण एक 20 कोटी टूथब्रश प्लास्टिकचे वापरतो आणि कचऱ्यात फेकतो. तर 20 कोटी आत्ता नाही, गेले कित्येक वर्षापासून आपण वापरतोय. मग ह्याला काहीतरी एक स्ट्रॉंग अल्टरनेटिव्ह तयार व्हायला पाहिजे की जो एक पर्यावरणपूरक पण असेल, एक स्थानिक पातळीवर रोजगार करणारा पण असेल. तर त्यासाठी हा एक चांगला पर्याय आम्हाला वाटला. टूथब्रशच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर टूथब्रशची पहिल्यांदा किंमत जास्त होती, आता कमी झालेली आहे. हो, प्लास्टिकच्या लेवल पर्यंत पोहोचते. बरोबर, तुम्ही बरोबर बोलला की सुरुवात आम्ही केली त्यावेळेस प्लास्टिकच्या सुरुवातीला टूथब्रश जो आम्ही बनवला त्यावेळेस त्याची विक्री किंमत होती 180 रुपये. कारण त्यावेळेस प्रोडक्ट पण नवीन होता, त्याचं मार्केटिंग कॉस्ट होती, इनिशियल इन्व्हेस्टमेंट होती. आणि पण जसं जसं आम्हाला मार्केट एस्टॅब्लिश होत गेलं, सप्लाय चेन स्टेबल झाल्या, मशीन स्टेबल झाल्या, R&D स्टेबल झाली बऱ्यापैकी. त्यामुळं आत्ता आम्ही 4 वर्षांनंतर ह्या प्रोडक्टची कॉस्ट 50 रुपयापर्यंत कमी करू शकलो. तर हे सेम प्रिन्सिपल कोणत्याही बिझनेसला होतं. LED बल्ब तुम्हाला माहिती असेल, सुरुवातीला 250 रुपयाला होता, आता तो 60 रुपयाला मार्केटमध्ये मिळतो. कारण कोट्यवधी लोकांनी तो विकत घेतला आणि आज तो एक तुमच्या जीवनाचा भाग झालेला आहे. आता तुम्हाला 60 वॅट, 70 वॅटचा, 100 वॅटचा बल्ब कुठे दिसत नाही. सगळे CFLचे LEDचे छोटे बल्ब 8 वॅट, 18 वॅट, ट्यूबलाईट सुद्धा 40 वॅटच्या वगैरे आहेत. तर तसंच ब्रशचं पण आता होत चाललेलं आहे. 1-2-3 वर्षामध्ये पुढच्या मोठे मोठे ब्रँड सुद्धा मार्केटमध्ये येतील त्यांचा बांबूचा टूथब्रश घेऊन, आणि ऑटोमॅटिकली ह्या वस्तूंचं प्रमोशन होईल. एक पर्यावरणपूरक पण वस्तू तयार होतात, ते नवीन उद्योजक पण पुढे येतात ते, आणि हे सगळं इकोसिस्टमला सगळं हेल्प होतं इनडायरेक्टली. इनडायरेक्टली फार्मर्सला पण त्याचा नक्कीच. कारण शेवटी बांबू हा कुठल्या फॅक्टरी तयार होत नाही. हा बांधावरूनच तुमच्या फॅक्टरीमध्ये येतो आणि फॅक्टरीवरूनच तुमच्या घरापर्यंत येतो. एक तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक साधारण प्लास्टिक टूथब्रश बनवण्यासाठी खूप कमी मॅनपॉवर लागते. कारण तो मोल्डिंगचा प्रोडक्ट आहे. तुम्ही त्याचे ग्रॅन्युल्स मशीनमध्ये घाला, तो मेल्ट होतो आणि मग तो ब्रश बनतो. पण बांबूचा एक ब्रश बनण्यासाठी तो तोडणीपासून पॅकेजिंग पर्यंत कमीत कमी 15 ते 16 ह्युमन टच होतो त्या ब्रशला. लोकांना रोजगार निर्माण होतो. प्लास्टिकमध्ये हेच प्रमाण फक्त 4 ते 5 लोकांचं आहे. तर त्यामुळे इनडायरेक्टली शेतकरी, उद्योजक आणि कामगार वर्ग ह्या तिन्ही लोकांना ह्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि ह्याचबरोबर ह्याची एक वसुंधरा म्हणतो आपण, जी पृथ्वीला आपण एक चांगलं ट्रिब्यूट देऊ शकतो ह्या प्रोडक्टचं. अगदी. आणि आता जर म्हणलं कोणत्याही प्रोडक्टची पहिल्यांदा आल्यानंतर प्राइस जास्तच असते. बरोबर. हळूहळू ते मध्ये कमी होत जाते. आता हळूहळू ह्यामध्ये पण बांबूचे प्रोडक्ट्स आपल्या जीवनामध्ये येतील
अशी आपण एक अपेक्षा ठेवूया. नक्कीच नक्की. आणि खूप चांगलं होईल जर जेवढे जास्त प्रोडक्ट तयार होतील तेवढं आपण आत्मनिर्भर होऊ, तेवढंच आपण शेतकऱ्यांना पण आत्मनिर्भर करू. अगदी. कारण आपण ज्यावेळेस म्हणतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल व्हायला पाहिजे, हा फक्त मोदींचा प्रोग्राम नाहीये किंवा एखाद्या सरकारचा प्रोग्राम नाहीये, तर हा एक जनसामान्यांची चळवळ व्हायला पाहिजे. अगदी अगदी. जेव्हा आपल्यासारखे तरुण असतील किंवा उद्योजक असून ह्यामध्ये येतील तेव्हाच ह्या सर्व जी अर्थव्यवस्था आहे त्याला एक चालना मिळेल चांगली. नक्की नक्कीच चालेल. कोणत्याही सेक्टरमध्ये एक चांगला बदल झाल्याशिवाय सायमल्टेनियस शेतकऱ्यांना पण तो फायदा होत नाही. बरोबर. यामधून बऱ्यापैकी आपण जे काम करत आहात इनडायरेक्टली शेतकऱ्यांना पण याचा फायदा होतोय आणि एक समाजात पण चांगला एक संदेश जातोय आणि चांगले प्रोडक्ट्स पण लोकांपर्यंत पोहोचतात. नक्कीच. त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही दोघांचं शुभेच्छा. कारण तुम्ही एवढे लांब आलात आणि ह्या प्रोडक्ट किंवा ह्या कंपनीबद्दल तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाल, तुमच्या हजारो सबस्क्रायबरपर्यंत पोहोचाल, तर तुम्हाला एक तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असं चांगलं काम करत राहा. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.